सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैशाच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेले आपल्या सर्वांचे लाडके पु ल देशपांडे म्हणतात की पोटापाण्याचा व्यवसाय तुम्हाला जगवतो, पण तुमच्यातली कला, तुमचा छंद, तुमचं पॅशन हे तुम्ही का आणि कसं जगायचं हे शिकवतं. हेच वाक्य आचरणात आणून स्वतःच स्वप्न सत्यात उतरवून इतिहास रचणारे, देशाची मान उंचावणारे आपल्या नागपूरचे जगविख्यात सायकलिस्ट डॉक्टर अमित समर्थ यांचा MBBS होण्यापासून ते वर्ल्ड रेकॉर्ड करणारे सायकलिस्ट हा त्यांचा प्रवास कसा होता हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या आपण सारेच हरवून गेलो आहोत मोबाईल, TV आणि कॉन्क्रीटच्या जंगलात. पण खऱ्याखुऱ्या जंगलात निसर्गात रमून सायकलिंग हा ज्यांचा धर्म आहे, श्वास आहे, ध्यास आहे, असे सायकल वेडे डॉक्टर अमित समर्थ यांचे अनुभव थक्क करणारे आहेत. सुरुवातीला आवड म्हणून सुरू झालेला छंद जेव्हा प्रोफेशन बनतो आणि नंतर एक ओळख, तेव्हा तो खास असतो. सायकलिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारे डॉक्टर अमित समर्थ यांचा जगावेगळा पण जगभर केलेला सायकलिंगचा प्रवास आज आपण जाणून घेऊया. सर, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरोणे तुमचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर अमित समर्थ, इंदिरा गांधी थँक्यू मॅडम. धन्यवाद. डॉक्टर अमित समर्थ इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून MBBS केल्यानंतर जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मधून मास्टर्स इन पब्लिक हेल्थचा कोर्स पूर्ण केला. ते प्रो हेल्थ फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत, टायगरमॅन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आहेत, एन्ड्युरन्स ऍथलेट स्कॉट बाईक्स इन इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यांची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रेस अक्रॉस अमेरिका सोलो म्हणजेच रॅम ही 5000 किलोमीटरची जगातील टफेस्ट सायकल रेस पूर्ण करणारे ते आशियातील एकमेव सायकलिस्ट आहे. त्यांनी खरंच भारताची शान वाढवली आहे. रशियाला रेड बुल ट्रान्स सायबेरियन रेस असते. 9100 किलोमीटरची रेस त्यांनी 25 दिवसात पूर्ण केली. ती पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय आहेत. क्षमा, आणि तुला एक सांगायचं म्हणजे त्यांच्या या सायबेरियन रेड बुल ट्रान्स सायबेरियन रेसवरचा प्रश्न डॉक्टर अमित समर्थचा अमिताभ बच्चन यांनी KBC मध्ये विचारलेला होता. हो का? हो. अच्छा. आणि ती पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी अनेक विश्वविक्रम केले आहेत. फेब्रुवारी 21ला गोल्डन क्वाड्रिलॅटर ऑफ इंडिया ही 6000 किलोमीटरची रेस 13 दिवस 9 तासात पूर्ण केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण ही नोंद झाली आहे. हो ना? त्यांनी वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग रेकॉर्ड्स अनेक केले आहेत. 2021ला दिल्ली टू नागपूर 1021 किलोमीटर 39 तासात, 2022ला चेन्नई टू नागपूर 1131 किलोमीटर 44 तास 44 मिनिटात पूर्ण केलेली आहे. आणि सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे इनॉग्रल एडिशन ऑफ रेस अक्रॉस इंडिया मार्च 2023ला सायकलिंग रेसमध्ये श्रीनगर, जम्मू काश्मीर पासून सुरू झालेली कन्याकुमारी पर्यंत सर्वात मोठ्या रेसमध्ये 3651 किलोमीटर त्यांनी 6 दिवस 23 तास 39 मिनिटात पूर्ण केली. त्यांनी असे अनेक विश्वविक्रम केले आहेत. आणि अक्षय पात्र फाउंडेशन USA ते ब्रँड अँबॅसेडर पण आहेत. सर, तुमचं परत एकदा मनापासून स्वागत. करायची गप्पांना सुरुवात. हो, धन्यवाद. मला या प्रोग्रामला तुम्ही
तुम्ही इन्व्हाइट केलं. थँक्यू व्हेरी मच. हो, सुरू करू आपण. ओके. डॉक्टर अमित, तुम्ही नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून MBBS केलं, पण हा. नंतर तुम्ही सायकलिंग क्षेत्राकडे कसे वळलात? कोणत्या घटनेमुळे सायकलिंग चालवायला सुरुवात केली तुम्ही? हे कौशल्य कसं आत्मसात केलं? कोणाचं असं म्हणजे मला काही motivation? खूप असं कधीच ते मी आधी मॅरेथॉन्स खूप धावायचो आणि मॅरेथॉन्स मध्ये खूप चांगलं करायचो मी. आणि मग ते आयरन मॅन म्हणून एक एक स्पर्धा असते, त्याच्यात 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग, असं ती स्पर्धा असते. ती 17 तासात पूर्ण करायची असते. तर अच्छा. त्या स्पर्धेसाठी मी तयार व्हायसाठी सायकलिंग सुरू केली, आयरन मॅनच्या स्पर्धेसाठी. मग असं करता करता सायकलिंग पण जास्ती करायला लागलो, रनिंग पण करत होतो. तर मग माझ्या मित्रांनी मला म्हटलं की तुझं सायकलिंग खूप चांगलं आहे, तर तू सायकलिंग कडे जास्ती अच्छा. लक्ष दे, त्याच्यात अच्छा. तुझे चांगले अचिव्हमेंट येऊ शकतात. तर असं माझं काही म्हणजे ऑनेस्टली असं माझं कधीच काही असं स्वप्न नव्हतं की मी खूप मोठा सायकलिस्ट वगैरे बनीन आणि अशा मोठ्या मोठ्या रेसेस करेल, असं काही मला म्हणजे काही असं माझं स्वप्न नव्हतं. मी एकदम खुश होतो मॅरेथॉन वगैरे धावून, आणि चांगल्या मॅरेथॉन धावायचो मी. म्हणजे पहिल्या 3, पहिल्या 5 मध्ये यायचो. आणि आयरन मॅन स्पर्धेत पण खूप चांगलं करायचो ना. इंडिया मधले 2-3 आयरन मॅन स्पर्धा पण मी जिंकल्या होत्या. पण मग मित्रांचं ऐकून मी असंच ट्राय करून पाहिलं की लॉंग डिस्टन्स सायकलिंग पण करून पाहू आपण. मग मित्रांनी मला एनकरेज केलं, आणि मग मी पहिली सगळ्यात लांब लांब दुरीची म्हणजे एक स्पर्धा केली 2015 मध्ये. ती 650 किलोमीटरची होती. ती पुणे टू गोवा डेक्कन क्लिफहँगर रेस म्हणून होती. त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं, आणि मग तिथे मी रेस अक्रॉस अमेरिकेला क्वालिफाय झालो. तर मग तेव्हापासून मग एकदम जास्ती मला प्रसिद्धी आणि नाव मुळे भेटायला लागलं. आणि मग माझ्या मित्रांनी माझे एक म्हणजे माझे एक मेंटर आहेत भानुराज गोपालन सर, त्यांनी मला म्हटलं की तू रेस अक्रॉस अमेरिका कर, तू पहिला भारतीय बनू शकतो ज्यांनी ही रेस पूर्ण करणारा. ही रेस खूप कठीण रेस आहे, आणि ती रेस 12 तासात पूर्ण 12 दिवसात पूर्ण करायची असते, रेस अक्रॉस अमेरिका. तर खूप कठीण रेस आहे ती. तर ती तू ते करू शकतो, आणि तुझ्यात ते आहे की तू तर त्यांनी मला मोटिवेट केलं, आणि मग मी रेस अक्रॉस अमेरिका केली. आणि मग त्याच्यानंतर माझे सायकलिंग अचिव्हमेंट खूप म्हणजे चालू झाले. तर त्याच्या ऍक्च्युली सायकलिंगनी जास्ती प्रसिद्धी झाली, पण मी मॅरेथॉन्स पण खूप चांगल्या धावल्या आधी. आणि आयरन मॅन स्पर्धा त्याच्यात पण खूप चांगलं केलंय, पण प्रसिद्धी जास्ती मला सायकलिंगनी भेटली आहे. अजून कोणाचं मोटिवेशन होतं तुम्हाला मग? मित्रांचं होतं, सांगितलं ना त्यांनी. हा मित्र हा हा हा, सर मित्रांनी सांगितलं, आणि मित्रांचं ऐकून मी त्यांच्यावर विश्वास ठेवून सुरू केलं, आणि मग अचिव्हमेंट्स येत गेले. सर रेस अक्रॉस अमेरिका सोलो 5000 किलोमीटरची रेस तुम्ही 11 दिवसात पूर्ण केली. तो सर्व अनुभव ऐकण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. तुमचा सगळा अनुभव तिथला. हो, We are म्हणजे मी excited. रेस अक्रॉस अमेरिका मी 2दा केली आहे. 2017 मध्ये पण केली आहे, आणि आता लेटेस्ट 2023 मध्ये पण केली.
when we started from ocean side, कैलिफोर्निया में तो बहुत सुंदर वेदर होता है ऑल 12 मंथ्स, तो काफ़ी ठंडा वेदर था 3-4 दिन से। रेस के पहले भी इट वाज वेरी नाइस कोल्ड वेदर। तो मुझे एक्चुअली तब टेंशन हो रही थी क्योंकि मुझे पता था कि जब मैं डेजर्ट में पहुंचूंगा तो मैं यहाँ तो बहुत ठंड में अभी एंजॉय कर रहा हूँ, मस्त लग रहा है, बट फिर डेजर्ट में मेरी तो वाट लगने वाली है। जब हम निकले तो 1 किलोमीटर बाद आप डेजर्ट में पहुंच जाते हो। तो डेजर्ट में जैसे ही आप पहुंचते हो तो आपको सडनली एक अलग टेम्परेचर और एक अलग फील, यू विल गेट अ टोटली डिफरेंट फीलिंग, and then you will understand now it is all desert and you will see the sand on both the sides of the road, you know, those cactus like bushes and cactus like plants on both the sides of the road। फिर और वो आपको वहाँ पे फिर स्वेटिंग वेटिंग भी ज़्यादा शुरू हो जाती है। मेरा उस दिन टारगेट था कि मैं रात भर नॉन स्टॉप चलाऊँगा ताकि मैं मैक्सिमम डेजर्ट में से जितना निकल सकूँ उतना निकल जाऊँ। तर अच्छा, म्हणजे ती 2300 5,000 किलोमीटरची रेस असते। वेस्ट कोस्ट जे नॉर्थ अमेरिकाचं जे वेस्ट कोस्ट आहे तिथून ती चालू होऊन पूर्ण अमेरिका कॉन्टिनेंटला तुम्हाला क्रॉस करायचं असतं आणि ईस्ट कोस्टला ती रेस संपते। तर ते वेस्ट कोस्ट टू ईस्ट कोस्ट रेस असते आणि ती म्हणजे 5,000 किलोमीटरची असते आणि ती त्या रेसमध्ये ॲरिझोनाचं डेझर्ट आहे, 900 किलोमीटरचं डेझर्ट आहे, मग कॅलिफोर्निया आणि कोलोरॅडोचे जे रॉकी माउंटन्स आहे तिथे खूप चढाई आहे। तर मग आणि वेगवेगळ्या टाईपचं म्हणजे टिरेन आहे, असं सिंपल प्लेन फ्लॅट रोड नाही आहे तिथे, खूप चढाई पण आहे, गरमी पण आहे आणि थंडी पण आहे, पाऊस आहे, हालत खराब हो रही है गर्मी से। बट डेजर्ट है डेजर्ट रात में, ताकि दिन में तो गर्म होगा तो करना ही पड़ेगा अपने को, ये डेजर्ट में से निकलना है। हाँ तो चलते रहे, अभी अच्छा वेदर है, निकल जाएंगे। सॉर्ट ऑफ डॉन हो रहा था, मतलब काफ़ी रोशनी आ चुकी थी, तब इसकी स्पीड जो इसने लिया और उसी पॉइंट पे वो एपेलेशन शुरू, मतलब बड़े बड़े हिल्स आने लगे। तब उसने मेरे को ओवर द टेरानो जो हमारा ब्लूटूथ डिवाइस, उसने बोला अभी देखो सर मैं क्या करता हूँ, आई एम अ हिल क्लाइंबर, आप देखते जाओ। हवा आहे, सगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात आणि पण ते सगळे चॅलेंजेस तुम्हाला फेस करून 12 दिवसातच ती रेस कंप्लीट करायची असते। 12 दिवसापासून 1 सेकंड पण जर जास्ती झाला तर ते तुम्हाला रिकग्नाइज नाही करत की तुम्ही ही रेस संपवली आहे। आणि त्याच्यात म्हणजे 12 दिवसातच तुम्हाला ती रेस पूर्ण करायची आणि कंटिन्युअस म्हणजे तुम्ही जर हिशोब लावला तर 12 दिवसात जर 5,000 किलोमीटर सायकल चालवायची असेल तर रोजचे 450 किलोमीटर सायकलिंग करावं लागेल। बापरे, रोजचे 450 किलोमीटर म्हणजे मिनिमम तुम्हाला सायकलवर 20 ते 22 तास तुम्हाला सायकल करावं लागेल रोज 12 दिवस। तर तेव्हाच तुम्ही पूर्ण करू शकता। म्हणजे त्याच्यात तुम्हाला झोप फक्त रोज 1 ते 1.5 तास तुम्हाला झोप भेटते त्याच्यात आणि तुम्ही ती रेस पूर्ण करू शकता। तर ही खूप कठीण रेस आहे ती आणि ती मी 2दा पूर्ण केली आहे, 2017 मध्ये आणि 2023 मध्ये जून मध्ये। ती काय वेस्ट कोस्टला सुरू होते? वेस्ट कोस्टला कुठून चालू होते? वेस्ट कोस्टला ती सॅन डिएगो जवळ एक ओशन साइड म्हणून एक छोटस बीच टाउन आहे, तिथून ती चालू होते आणि ती अॅनापोलिस मेरीलँडला संपते। ईस्ट कोस्टला? हा, ईस्ट कोस्टला अॅनापोलिस मेरीलँडला ती संपते रेस। खूप चॅलेंजिंग असते ना, तुम्ही आता म्हणालेत। आणि ही असं म्हणतात ना की ही रेस पूर्ण करणं म्हणजे 5 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणं एवढं कठीण असतं, पण ही रेस म्हणजे 5 कंटिन्युअस असते। वेळा तेवढी चढाई आहे पूर्ण रेस मध्ये, ऑलमोस्ट 40,000 मीटर ची चढाई आहे आणि म्हणजे मिनिमम रोज तुम्हाला म्हणजे एक माउंट एव्हरेस्ट तर तुम्हाला चढायचं आहे ऑलमोस्ट रोज, अर्धा माउंट एव्हरेस्ट जेवण खाण, रात्रीची झोप रोज वगैरे अर्धा माउंट एव्हरेस्ट तुम्हाला चढायचं आहे सायकलिंग।
बापरे. जेवण खाण रात्रीची झोप यासाठी वेळ मिळतो का पण मग? हो, ते जेवण वगैरे तर सायकलीवरच करावं लागतं. ते तुमची टीम असते, ते टीम तुम्हाला म्हणजे ते परत तुमच्या टीम चालत असते, तीच टीम तुम्हाला जेवण देते, पाणी देते, तुमचं नॅव्हिगेशन मोटिवेशन तेच करतात. आणि मग तुम्हाला तुमचे कपडे वगैरे तुम्हाला चेंज करायचे असतील तर ते तुम्हाला ते देतात. तर ते कंटिन्युअस तुमच्या मागे मागे असतात आणि ते तुम्हाला ते सगळं प्रोव्हाइड करत असतात. तुमचं मेन काम तुमचं एकच असतं की तुम्हाला सायकल चालवायची आहे. पण रात्री पण चालवतं का मग? रात्री पण? हो, रात्री पण म्हणजे दिवस रात्र तुम्ही चालवू शकता कंटिन्युअस. बापरे, पण मग काय प्रॉब्लेम्स नाही येत ना? बाकी तब्येतीचे प्रॉब्लेम्स नाही येत ना? असे चालवताना तब्येत खराब नाही होत ना? बीपी म्हणजे वगैरे होते म्हणजे असं आता यावेळेस जून मध्ये माझी तिथे रेसच्या मध्ये तब्येत खराब झाली होती आणि मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं 4-5 तासासाठी आणि मला डिहायड्रेशन वगैरे असं झालं होतं. पण 4-5 तास हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मला घ्यावं लागली. मग मी इट वॉज लाईक डू और डाय कंडिशन फॉर मी की अभी तो आय हॅव व्हेरी लेस टाइम. इट इज लाईक इफ very neck to neck if I don't ride continuously from here all the way. Ram में the race it will break your mind also. Whatever how strong you are, you are going to get tested. Not just so I'm strong. Good. There was no accident, there was no crash, no fall from the cycle, and I was able to ride continuously for and finish the race successfully just 3 hours before the cutoff. आणि मग मी परत रेसमध्ये सुरुवात केली आणि मी 11 दिवसात तिला पूर्ण केलं. जर म्हणजे माझे ऑलमोस्ट 15-16 तास त्याच्यात वेस्ट झाले त्या हो पूर्ण ना. ह्याच्यात. तर 15-16 तास मी जर वाचवले असते तर मी टॉप 3 मध्ये असतो या बापरे. लास्ट वर्षी. बापरे. हा, ते थोडा एक मला प्रॉब्लेम झाला. पण केली कसं म्हणजे रेस. वातावरण बदल होतच ना, वातावरणामध्ये बदल, डेझर्ट, मग थंडावन गरम असे हो होत हो, असेल ना? वातावरणात खूप कारण ती रेस जून मध्ये असते. कारण जून मध्ये अमेरिकेत खूप गरमी असते, समर असतो आणि दिवस खूप लांब असतो. म्हणजे सकाळी 5 वाजतापासून तर रात्री 10 वाजतापर्यंत ऊन असते. तर बापरे. हा, आणि तिथली ऊन पण वेगळी असते. आपल्या इंडियातली ऊन वेगळी, तिकडची ऊन वेगळी असते. आणि खूप हे असतं डोळ्याला, खूप हे होतं तिथलं. हा हा, जास्ती ब्राईट आणि युव्ही फॅक्टर जास्ती असतो तिकडे. तर मग म्हणजे त्याच्यानी वेगळीच ऊन असते. आपल्याकडची ऊन वेगळी, तिकडची ऊन वेगळी. हम्म. स्ट्रॉंग राहावं लागत असेल ना स्वतःला, विल हो, पॉवर. हे म्हणजे हे मेंटल आणि फिजिकल गेम आहे हा. कारण याच्यात तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणजे फिजिकली तर करायचं आहे, पण तुम्हाला मेंटली पण खूप स्ट्रॉंग राहावं लागतं. कारण तुम्हाला रोज मिनिमम 450 किलोमीटर तर सायकलिंग करायचीच आहे. जर बापरे. तुम्हाला सक्सेसफुली 12 दिवसाच्या आत पोहोचायचं असेल तर. मग ते 450 किलोमीटर करायला ऑन अँड ऍव्हरेज किती वेळ लागतो मग ते सायकलिंग? डिपेंड करतं टेरेनवर. कधी 20-22 तास, कधी 20 तासाचं होतं, कधी 22 तास पण लागतात. आणि कधी कधी कुठे मध्ये पाऊस असतो आणि वेदर कंडिशन्स वेगळ्या कठीण असतात तर जास्ती वेळ लागतो. तर कधी कधी तेवढं डिस्टन्स कव्हर नाही होत, तर मग दुसऱ्या दिवशी जास्ती कव्हर करावं कव्हर लागतं. करावं लागतं. तर तसं पण करावं लागतं. ते कंटिन्युअस तुमची टीम असते, ती टीम तुम्हाला सांगत असते किती तुम्ही डिस्टन्स केला आहे, किती डिस्टन्स कव्हर केला आहे, किती तुम्ही म्हणजे
काय काय तुम्ही म्हणजे किती वेळ तुम्ही वाचला आहे, ते सगळं ते तुम्हाला सांगत असतात. सांगतात तुम्हाला तुम्हाला. अपडेट्स देत राहतात. हा हा हा. अपडेट्स. बापरे. सर, ते रेड बुल ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम ही जगातली सर्वात मोठी सायकलिंग रेस असते ना, आणि आतापर्यंत जगातील हा 7 लोकांनी ती सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. त्यात तुमचा समावेश आहे ना? हो कंप्लीट केली आहे हो. तुम्ही. काय सांगाल याच्याबद्दल आम्हाला? आम्हाला एक्साइटमेंट आहे की तुम्ही काही याच्याबद्दल सांगावं आम्हाला काही नवीन. हो म्हणजे ती 9100 किलोमीटरची रेस आहे ती, रशियामध्ये होते ती. ती म्हणजे हम्म. जगातली सगळ्यात लांब दुरीची सायकल रेस आहे, 9100 किलोमीटर. आणि म्हणजे खूपच लांब आहे ती, 9100. हो आणि नो. तिला 25 दिवस ते देतात ते कम्प्लीट करायला. आणि ती खूपच कठीण रेस आहे, कारण अमेरिकेपेक्षा पण जास्ती कठीण आहे सायबेरिया. कारण सायबेरियाचं टेरेन वेगळं आहे तिथला. तिथे पण खूप लांब दिवस असतो. रात्र फक्त 1 ते 2 तासाचीच रात्र असते, आणि बापरे. दिवस 22 तासाचा दिवस असतो. हो का? तर आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप वेळपर्यंत उन्हात राहता. आणि त्याच्यानी तुम्हाला जास्ती म्हणजे वेळ उन्हात, त्याच्यानी डिहायड्रेशन, वॉटर लॉस, वेट लॉस जास्ती होतो. आणि तिकडे चढाई पण खूप आहे. म्हणजे 10 माउंट एव्हरेस्ट एवढी चढाई आहे पूर्ण त्या रेसमध्ये. आणि आणि बापरे. तिथे पाऊस पण खूप येतो मध्ये, पाऊस. आणि पाऊस, पाणी पण खूप थंड असतं पावसाचं, म्हणजे बर्फासारखं पाणी असतं. तर तिथले वेदर कंडिशन्स आणि हे टेरेन कंडिशन खूपच कठीण आहेत. बापरे. कठीणच आहे. आणि पावसात मग रेनकोट वगैरे घालून की तसेच जातात? तिथे पण तुमची टीम असते तुमच्यासोबत, ते देतात तुम्हाला रेनकोट, जे पण तुम्हाला पाहिजे. अच्छा. म्हणजे पण खूप कठीण रेस आहे ती, कारण एक मध्ये मध्ये तर म्हणजे मध्ये एक असा पॅच होता, तिथे 500 ते 600 किलोमीटर कंटिन्युअस पाऊस होता. म्हणजे ओहो. पूर्ण 1.5 दिवस मी पावसातच चालवत होतो. बापरे. आणि थंड पाणी. आणि मग ते 3-4दा मला कपडे बदलावं लागतात. आणि ते थंड पाणी आतमध्ये जातं थंड. आई तर ग. म्हणजे ही खूपच लांब रेस आहे, म्हणजे 500 ते 600 किलोमीटर म्हणजे पावसात तुम्हाला चालवणं म्हणजे हो नो. ते खूपच खूपच कठीण कठीण. रेस आहे ती कठीण म्हणजे. काम आहे. हो. बापरे. कठीणच आहे. आणि सर, ते राईड अक्रॉस इंडिया ही 6,000 किलोमीटर सायकलिंगची रेस तुम्ही 13 दिवस 9 तास आणि 50 मिनिटात पूर्ण केली ना? काय अनुभव आले तुम्हाला? ट्रॅफिकचा वगैरे त्रास होतो का मग? हो, ते गोल्डन क्वाड्रिलॅटरल, जे हा. आपलं गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे आहे इंडियाचं, त्याच्यावरती केला आहे आम्ही, तो रेकॉर्ड केला आहे. 13 दिवस 9 तासात गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवेवर. आणि तो गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे. हो हो. आणि अ, अ, तो एक म्हणजे जो इंडियाचा गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे आहे, मुंबई ते बँगलोर, बँगलोर ते चेन्नई, चेन्नई ते विशाखापट्टणम, विशाखापट्टणम ते भुवनेश्वर, कटक, कलकत्ता, कलकत्ता ते वाराणसी, वाराणसी दिल्ली, दिल्ली नंतर अहमदाबाद, मग अहमदाबाद नंतर जयपूर, उदयपूर. आणि मग उदयपूर, जयपूर, अहमदाबाद, आणि मग बरोडा, आणि मग परत वापस मुंबई. तर अच्छा. बाप बापरे. तर असा तो 6,000 किलोमीटरचा हायवे आहे. आपल्या इंडियामध्येच आहे. आणि म्हणजे त्याला गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणतात. आपले जे अटल बिहारी वाजपेयी, जे आपले प्रधानमंत्री होते, त्यांनी त्याला नाव दिलं होतं गोल्डन क्वाड्रिलॅटरल. आणि ते पूर्ण सगळ्या इंडियाच्या सगळ्या मोठ्या शहरांना तो कनेक्ट करतो, गोल्डन हम्म, हम्म, हम्म. क्वाड्रिलॅटरल. तर त्याच्यावर आम्ही 6,000 किलोमीटर केलं आहे, 13 दिवस 9 तासात. बापरे. मग ती पण अशी हा. कंटिन्युअस. रस्ता ट्रॅफिक असतो का मग रस्त्यावर वगैरे? हो हो, ट्रॅफिक आपला जो नॉर्मल ट्रॅफिक मधूनच चालवावं लागतं. आणि आपल्याला इंडियामध्ये तर ट्रॅफिक खूप जास्ती असतो. आणि खूप म्हणून सारे शहर आहेत, जसे बँगलोर आहे,
बँगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, भुवनेश्वर इकडे मला खूप वेळ लागला. म्हणजे कुठल्या कुठल्या शहरांमध्ये तर एक एक दोन दोन तास जास्ती लागले मला ते शहर क्रॉस करायला. तर बापरे. असं पाहिलं तर म्हणजे 12 दिवसातच मी करू शकतो ते. म्हणजे पण ते शहर क्रॉस करायला ट्रॅफिक मधून खूप वेळ लागतो. खूप साऱ्या शहरांमध्ये दिल्लीमध्ये वेळ लागतो, मग अहमदाबाद मध्ये वेळ लागतो. तर ते तुम्ही त्याला काही करू नाही शकत, कारण ते आउट ऑफ युअर कंट्रोल फॅक्टर आहे ते. तर हो 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 हो. म्हणजे तुम्ही फक्त डोकं शांत ठेवून तुम्हाला चालवावं लागेल. खरंच आहे. शहर क्रॉस करता म्हणजे रस्त्या म्हणजे बाजूने लागतात का शहर, असे कसं काय असतं ते? हो, म्हणजे बायपास कुठल्या नाही म्हणजे शहराच्या आतून नाही कुठल्या जावं कुठल्या शहरांना बायपास नाही आहे. हा, तर तुम्हाला शहराच्या मधून जावं लागतं, किंवा बायपास आहे तरी बायपासवरही ट्रॅफिक खूप आहे, तर त्याच्यानी वेळ लागतो. लागतं. अच्छा अच्छा. हम्म. हा. तिथे मग आणि सर तुम्ही ते मला ते एक प्रश्न विचारायचा राहिला की तुम्ही ते रेड बुल ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीमचा तुमच्यावर प्रश्न केबीसी मध्ये विचारला. कसं कळलं तुम्हाला आणि काय वाटलं मग? हो, म्हणजे ते मागच्या वर्षीच्या केबीसीच्या सीझन मध्ये विचारला होता तो प्रश्न. आणि की अमित समर्थनी कुठली रेस पूर्ण केली, कुठला आणि म्हणजे खूप मला तर एक शॉकिंगच होतं ते, कारण सायकलिंग वर म्हणजे पहिल्यांदाच केबीसी वर सायकलिंग वर प्रश्न हम्म. आला होता. तोही आणि तुमच्यावर. सायकलिंग वर प्रश्न येऊन एखादा इंडियन सायकलिस्ट वर जो प्रश्न होता. तर आणि ते पण अमिताभ बच्चन सरांनी त्यांच्या म्हणजे त्यांनी तो प्रश्न विचारला, आणि ते पण लाईव्ह ऑडियन्स मध्ये, लाईव्ह प्रोग्राम मध्ये. आणि किती आणि छान. सगळ्यांना माहिती आहे की केबीसी म्हणजे इंडियाचा सगळ्यात फेमस प्रोग्राम आहे. सगळे लोक, सगळ्यात जास्ती लोक त्याला पाहतात. पाहतात. तर एक खूप म्हणजे चांगलं वाटलं, एक प्राऊड रिकग्निशन फिलिंग. मला भेटलं हो की ना. म्हणजे माझी पॉप्युलॅरिटी वाढली आहे. आणि म्हणजे आता नॅशनल टेलिव्हिजनवर पण, म्हणजे जनरली सायकलिंग हा म्हणजे खूप फेमस स्पोर्ट नाही आहे इंडियामध्ये. म्हणजे क्रिकेट वगैरे जास्ती फेमस आहे, क्रिकेट, हो बॅडमिंटन. हो हो हो. आणि दुसरे पण सायकलिंग आता एक एक इमर्जिंग नवीन स्पोर्ट आहे, जो आता जास्ती लोक सायकलिंग मध्ये येत आहे. तर ते म्हणजे तिथे रिकग्निशन भेटल्यानंतर म्हणजे मला खूपच आनंद झाला. आणि प्राऊड फिलिंग. हा. खूपच म्हणजे एक शॉकच होता मला, सरप्राईज होता. म्हणजे मी कधी विचार पण नव्हता केला की माझ्यावर कधी म्हणजे प्रश्न कौन बनेगा विचारतील. करोडपती मध्ये माझ्यावर प्रश्न विचारला जाईल. खूपच छान. तर एक म्हणजे लाईफ टाईम मेमरी आहे ती, की या पूर्ण रेस मध्ये तुमचं हा. खाणं पिणं औषधं याकडे कोणी लक्ष द्यायला वेगळं असं कोणी अपॉइंट केलं असतं हो, का? ऍक्च्युली वेगळी टीम असते, 2-3 लोक एस्पेशली त्याच्यावरच काम करतात. पर की सायकलिस्ट. हा, दर तासाला किती खायचं आहे, आणि पूर्ण 12 तासात, 24 तासात किती कॅलरीज मी खाल्ल्या आहे, ते सगळ्यांचा ते हिशोब ठेवतात. आणि मग ते सांगतात, टीमला सांगतात, जे इमिजिएट तुमच्या मागे टीम आहे त्यांना सांगतात की का म्हणजे जास्ती जेवायला पाहिजे किंवा नाही, किंवा सगळं ठीक आहे. तर ते कंटिन्युअसली कॅलरी काउंटिंग करत असतात. आणि 12 तासात, 24 तासात किती कॅलरीज मी खाल्ल्या आहेत ते त्याचा पूर्ण हिशोब ठेवून ते सांगत असतात. पण स्टॅमिना कसा टिकवता मग तुम्ही या पूर्ण रेस मध्ये? ते थकावा नाही, सगळं थकायचं. माइंड गेम आहे तो. म्हणजे फिजिकल एक लेवल पर्यंतच, कारण तुम्ही कधी 5,000 किलोमीटर ट्रेनिंग मध्ये करू नाही शकत. 5,000 किलोमीटर ट्रेनिंग हा तेच कधीच ते, हा. कधीच नाही करू शकत. ते तुम्हाला एक लिमिटेड अमाऊंट ऑफ ट्रेनिंगच करावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर रेस मध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे डायरेक्ट. परफॉर्म करावं लागतं. हा हा हा. बापरे. खूपच छान. थ्रिलिंग आहे खूपच. सर, चेन्नई टू नागपूरचा अनुभव काय होता तुमचा? आणि दिघा टू दार्जिलिंग ना, म्हणजे कोच टू क्रिट्स,
40 तास 23 मिनिटात तुम्ही पूर्ण केलं सगळं. हे कसं काय शक्य होतं एवढं? कसं काय म्हणजे ते ट्रेनिंग आहे आणि मग ट्रेनिंग करावं लागतं आणि मेंटली यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. अच्छा. तर ते दोन्ही इट इज अ माइंड अँड माइंड मेंटल गेम पण आहे आणि फिजिकल गेम पण आहे. ट्रेनिंग पण करावं लागतं आणि मग तुम्हाला mentally you have to be very strong and हम्म. you have to be focused आणि जिथपर्यंत ते रेस संपत नाही तिथपर्यंत यू हॅव टू यु नो कीप ऑन वर्किंग हार्ड. पण मग हलत मेंटली राहावं. स्ट्रॉंग होण्यासाठी पण ट्रेनिंग मिळतं का? ऍक्च्युली स्पोर्ट्स मधून खूप काही शिकायला भेटतं. स्पोर्ट्स मध्ये एस्पेशली जे हे एन्ड्युरन्स स्पोर्ट्स आहेत की तुम्हाला कुठलाही एक टास्क दिला आहे लाईफ मध्ये तर तो पूर्ण करायचा आणि करावा लागतो आणि ते कुठलाही काही तुम्ही जर गोल घेतला आहे लाईफ मध्ये तर ते कधी सरळपणे तर काम होत नाही कुठेही वर्ल्ड मध्ये. म्हणजे लाईफ मध्ये कुठलंही काम सरळ नाही होत. तर तुम्हाला ऑब्स्टेकल्स येतात, तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रॉब्लेम्स आणि ऑब्स्टेकल्स ला फेस करून सॉल्व्ह करून तुम्ही समोर जाऊन ते रेस पूर्ण करायची. तर अल्ट्रा सायकलिंग मध्ये पण काही ना काही प्रॉब्लेम्स होतातच, काही ना काही म्हणजे अडथळे येतातच. पण त्या अडथळ्यांना म्हणजे तुम्ही सोडू नका. तुम्ही रिझॉल्व्ह करा सिच्युएशनला. जसं मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तर खूपशा लोकांना वाटलं की आता हॉस्पिटलमध्ये गेला तर आता तर हा रेस याला सोडावं लागेल. सोडली. हा पण हा असं हा. काही नाही. 4-5 तासात माझी तब्येत बरोबर झाली, सगळं झालं. मी परत सायकलीवर आलो आणि मग त्याच्यानंतर मी 32 तास नॉनस्टॉप चाललो गेलो सायकल चालवत. बापरे. म्हणजे बापरे. अ, अ, तर आणि 32 तास कंटिन्युअस सायकल चालवल्या म्हणजे मी कितीतरी जो लॉस माझा टाइम झाला तो मी कव्हर केला. पण बापरे. गिव्हअप आणि नाही केलं, गिव्हअप परत नाही केलं. हा. पण असं एखाद वेळेला असा एखादा पॉइंट येतो का की नाही नाही जमत आहे आपल्याला, गिव्हअप करायची वेळ येते का? अशी कधी आली आहे? नाही आजपर्यंत तर आली नाहीये. येणारी नाही. आणि असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आले आहेत कधी? काही थ्रिलिंग एक्सपिरियन्स कुठले? म्हणजे थ्रिलिंग सायकलिंग खूप त्याची म्हणजे रेसिस खूप थ्रिलिंग आहे. वेगवेगळे हा. प्रत्येक रेस मध्ये वेगवेगळे काही ना काही थ्रिलिंग एक्सपिरियन्स आलेच आहे मला. प्रत्येक रेस मध्ये काहीतरी वेगळं असतं, काहीतरी वेगळा चॅलेंज येतो आणि तो चॅलेंज आता मी जसं दिघा ते दार्जिलिंग केला आता व्हेरी लेटेस्ट मध्ये. तर त्याच्यात शेवटच्या 30 किलोमीटर म्हणजे वाचले होते आणि माझी सायकल खराब झाली हो. आणि मी पूर्ण ते माउंटेन्सच्या मध्ये होतो. कारण ते हो. शेवटी पूर्ण दार्जिलिंगचे जे पूर्ण चढाई आहे हो. तिथे मी होतो आणि 30 किलोमीटर आधी माझी सायकल खराब झाली. अरे मग आणि बापरे. ते खराब पण अशी झाली की ती बियॉन्ड रिपेअर. तर मला ती तशाच कंडिशन मध्ये सायकल चालवावी लागली. ओहो. तर असं होतं. पण पण मग अशा मी वेळेला त्यांनी दुसरी सायकल देण्याचा ऑप्शन ठेवत नाही का ते लोक? नाही, ही वेगळी रेस होती. याच्यात अनसपोर्टेड रेस होती. म्हणजे याच्यात तुम्हाला मदत बाहेरून काही भेटणार नाही. तुम्हाला बापरे. स्वतःहूनच सगळं करायचं आहे. तर वेगवेगळ्या रेसेसचं वेगवेगळं फॉर्मॅट असतं. काही रेसेस हा, मध्ये सपोर्टेड असतं. तर सपोर्ट असला तर तुम्ही सायकल बदलू शकता. बदलू शकता. हा, तुमची टीम तुम्हाला दुसरी सायकल देईल आणि तुम्ही मग हा. चालवा. पण ही जी रेस होती ही अनसपोर्टेड होती. म्हणजे तो सगळं काही तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. तुमचं जेवण, तुमचं पाणी आणि तुमचे ब्रेक सगळं. तुमचं सायकल पंक्चर झाली तर तुम्हाला पंक्चर पण तुम्हालाच रिपेअर करायचं आहे. तर सगळं स्वतःहूनच करायचं आहे. तर ही वेगळ्या टाईपची रेस होती. तर त्याची म्हणजे वेगळ्या टाईपची रेस म्हणजे त्याची एक वेगळी मजा असते. त्याचे वेगळे चॅलेंजेस असतात आणि तिथे म्हणजे कसं तुम्ही पूर्ण एकटे असता, तुम्हाला कोणी मदत करणार नाही. तर तुम्ही फोन वगैरे करू शकता.
विचारू शकता, काही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बाकी बाकी कोणी मदत करणार येणार नाही. तर त्याचं एक वेगळं चॅलेंज असतो की बिना कुठल्या एक्सटर्नल हेल्पनी पण तुम्ही म्हणजे प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह करून पुढे जाऊ शकता. अच्छा अच्छा, बापरे. मग जेवण तिथे कोण देतं मग तुम्हाला? इथे तुम्हाला कोणी स्पॉन्सरशिप नसते तर मग, म्हणजे कोणीच मागे नसतं तर? नाही, जेवण मग तुम्ही स्वतःहून डाबावर वगैरे? अच्छा धाब्यावर वगैरे थांबायचं, तिथे जेवायचं आणि मग पुढे जायचं. हा. अच्छा. मग तुमच्यावर कंट्रोल करायला मागून पाहायला कोणी असतं का मग, असं की कुठे चाललंय का हा बरोबर वगैरे? ते ट्रॅकर असतो तुमच्यावर, अच्छा, ट्रॅकर ट्रॅकर असतं. असतं. हा ते हा. ट्रॅकरनी एक्झॅक्टली दिसतं त्यांना तुम्ही कुठे आहात, हो का? तुम्ही किती स्पीडनी जात आहात, ते सगळं दिसतं. अरे वा, हो का? अच्छा आणि अच्छा. मध्ये मध्ये चेक पॉइंट असतात त्यांचे. हम्म. बापरे. तुम्ही 100हून जास्ती हाफ मॅरेथॉन, 8 फुल मॅरेथॉन आणि आयर्न मॅन 70.30 याबद्दल आम्हाला पण ऐकायची उत्सुकता आहे. हो, आयर्न मॅन म्हणजे ती एक काय असतं हे? ट्रायथलॉन स्पर्धा असते. त्याच्यात स्विमिंग, सायकलिंग, रनिंग असं तिन्ही असतं. आणि ती म्हणजे एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे, कारण त्याच्यात स्विमिंग पण करावं लागतं, सायकलिंग पण करावं लागतं आणि रनिंग पण करावं लागतं. तर ती स्पर्धा तुम्ही अ, म्हणजे अ, वेगवेगळ्या जागी होते, इंडियामध्ये पण होते आणि बाहेर देशात पण होते. तर मी अशा 20 स्पर्धा केल्या आहेत आयरन मॅनच्या. अच्छा, आणि काय आयरन मॅन? काय ऍक्च्युअली आयरन मॅन? आयरन मॅन म्हणजे तुम्हाला 4 किलोमीटर स्विमिंग करायची असते समुद्रात. बरं. आणि मग 180 किलोमीटर सायकलिंग. आणि मग त्याच्यानंतर 42 किलोमीटरचा फुल फुल मॅरेथॉन तुम्हाला धावावा लागतो. अच्छा. आणि तो तुम्ही तुम्हाला ते 17 तासाच्या आतच करावं लागतं. बापरे, हो का? कंटिन्युअस तर असतं. तेव्हाच तुम्हाला ते आयरन मॅनचं म्हणजे ते टायटल भेटतं, आयरन मॅन केलेलं. हा. अच्छा. आणि हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन हा काय प्रकार आहे? म्हणजे हाफ मॅरेथॉन म्हणजे हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटरची रनिंग असते. अच्छा अच्छा आणि फुल मॅरेथॉन ही 42 किलोमीटरची रनिंग असते. अच्छा मग अच्छा. त्याला टाइम लिमिट देतात का ते, की एवढ्या वेळात पूर्ण करायला हो, पाहिजे? त्याच्यात पण टाइम लिमिट्स असतात. मॅरेथॉन्स ऑल ओव्हर वर्ल्ड होतात आणि इंडियामध्ये पण आता मॅरेथॉन्स खूप हो चालू हो, झाले खूप आहेत. कॉमन झाल्यात आता. खूप कॉमन झाल्या. प्रत्येक शहरात आता मॅरेथॉन होते. प्रत्येक शहरात हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन. लहान मुलांसाठी पण घेतात. आणि आता इंडियातलं ते सगळं. हा हा. सर, हे सर्व करताना तुम्हाला मला विचारायला आवडेल की घरच्यांचा पाठिंबा कसा असतो? हो, तुमच्या घरच्यांचा घरच्यांचा एकदम सपोर्ट. हा. पूर्ण पाठिंबा आहे मला. आणि माझी वाईफ, माझे वडील आणि आई, सगळ्यांनीच मला सपोर्ट केला आहे मागच्या 7-8 वर्षापासून. आणि म्हणजे अं, पूर्ण सपोर्ट आहे. नॉट जस्ट माय फॅमिली, बट माझे फ्रेंड सर्कल्स आणि स्पोर्ट्स मधले खूप लोकांनी मला सपोर्ट केलाय. कारण विदाउट देअर सपोर्ट म्हणजे एवढं सगळं करणं इम्पॉसिबल आहे. मग तुम्ही जेव्हा एमबीबीएस, हे डॉक्टर, मुला आईला वगैरे वाटलं असेल ना की एमबीबीएस डॉक्टर आणि आता हा इकडे चालला, काही म्हणजे घरचे ठीक होते? नाही, असं काही नाही. म्हणजे माझे बाबा तर खूप आधी तर खूप रागवायचे. त्यांना आवडायचं नाही हे सगळं. पण नंतर मग जेव्हा त्यांना सक्सेस दिसलं, नाव दिसलं आणि त्याच्यात फायनान्शियल फ्रीडम पण दिसलं, की हे सगळं करून पण हा आपलं म्हणजे फायनान्शियली स्टेबल आहे, फायनान्शियली कमवतो आहे आणि दुसऱ्या लोकांना पण शिकवतो आहे आणि अच्छा. दुसऱ्या लोकांना पण ट्रेनिंग देतो आहे. आणि आम्ही आमचं एक वेगळी कंपनी आहे. आम्ही मोठे मोठे स्पोर्ट्स इव्हेंट्स पण ऑर्गनाईज करतो. तर म्हणजे अ, एक
म्हणजे त्यांना आता कळलं की बा याच्यात काही असं हे नाही आहे, याच्यात पण एक चांगलं करिअर बनू शकतं. आणि डॉक्टरचं असं काही मी की सोडलं नाही आहे. आता म्हणजे मी जेव्हा याच्यापासून थोडं कमी मी हे सगळं करील, तर ऑफकोर्स आय कॅन गो बॅक टू दॅट फील्ड अँड अगेन डू थिंग्स ओव्हर देअर ऑल्सो. आणि मग या तर योजना असं तुमच्या काहीच नसतं. हा तुमचे हे जे सगळे प्लान्स आहे, योजना आहे, याला खर्च पण येत असेल ना? कोणी स्पॉन्सरशिप वगैरे देतं का मग हो, काय? याला खर्च असतो. आणि आता किती खर्च येत असेल सर हो म्हणजे रॅमला? आधी तर खूप कठीण राहायचं, पण आता म्हणजे कॉर्पोरेट स्पॉन्सर्स, कंपनीज आणि वेगवेगळ्या संस्था असतात, ते करतात स्पॉन्सर. आणि आणि त्याचा खर्च निघून जातो. अच्छा अच्छा अच्छा. पूर्ण खर्च निघतो. आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्सचं काय स्पॉन्सरशिप दिली आहे का काही प्रमाणात? हो, त्यांनी ते आमचं जे आता रेस अक्रॉस अमेरिका होतं त्याला स्पॉन्सर केलं होतं. हम्म. मागच्या वर्षीचं जे होतं ना, त्याच्यात अच्छा त्यांनी अच्छा. स्पॉन्सर केलं होतं. अंदाजे किती खर्च येतो मग या रेसमध्ये? रॅमला वेगवेगळं असतं. म्हणजे इंडियामध्ये तर कमी खर्च येतो या सगळ्या गोष्टींना. तसं पण अमेरिकेत वगैरे तर खूप जास्ती खर्च असतो, लाईक 30 ते 40 लाख रुपयाचा खर्च असतो. बापरे. हा. जाण्या येण्याचं भाडंही तर खूप आहे ना विमानाचं. हो, ते जाणं येणं आणि ते क्रूइंग करणं. हा आणि ते क्रू मेंबर्सला मग म्हणजे आपल्या ह्याने तुम्हाला येतात? टीमला पण घेऊन जावं लागतं. हा. मग ते क्रू मेंबर्स आपल्या पैशाने येतात की तुम्ही स्पॉन्सर करता? क्रू मेंबर जनरली आपल्याच पैशाने येतात, कारण अच्छा. इट इज ऍडव्हेंचर. म्हणजे हो त्यांना पण बरोबर आहे. एक हा. हे असतं. आणि मग तिकडे पोहोचल्यानंतर त्यांचा सगळा खर्च मग आम्ही करतो, असं असतं ते. बापरे, हो का? पण मग क्रू हा हा. मेंबर्सला सिलेक्ट करायचा काही क्रायटेरिया असतं का? हो, म्हणजे ते लोक जनरली एक्सपिरियन्स असतात. त्यांनी मला खूप दॅट क्रूइंग केलं असतं आणि त्यांना नॉलेज असतं त्याचं की हे कसं क्रूइंग करायचं अच्छा अच्छा. आहे, आणि कसा पूर्ण ते हिशोब ठेवायचा आहे, आणि नॅव्हिगेशन कसं करायचं आहे, आणि त्यांना एक्झॅक्टली सगळं माहीत असतं. त्यांना वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही पडत. हा, म्हणजे ते रेग्युलर मला क्रूइंग करणारेच असतात, हा. आणि हम्म. त्यांना त्याचा पूर्ण एक्सपिरियन्स असतो. तो पार्ट सोपा होत असेल तुमचा. हा. हो हो हा. हम्म. हो हो. हे सगळं करत असताना तुम्ही सामाजिक भान पण जपताय. अक्षय पात्र योजना राबवताय. काय असते ही योजना? हे अक्षय पात्र फाउंडेशन हे इंडियाचं सगळ्यात मोठं, म्हणजे वर्ल्डचं सगळ्यात मोठं मिड डे मील प्रोग्राम चालवतात हे. अच्छा. आणि जे आपले स्कूल्स मध्ये मिड डे मील भेटतात, तिथे हम्म. म्हणजे अक्षय पात्रचं मिड डे मील एक खूप हाय क्वालिटी मिड डे मील लहान मुलांना भेटतं शाळेमध्ये. हो हो. एस्पेशली गव्हर्नमेंट स्कूल्स मध्ये ते मिड डे मील्स देतात. म्हणजे 20 लाख पोरांना रोज मिड डे मील्स प्रोव्हाइड करतात. आणि तर त्याच्यासाठी आम्ही फंड रेझिंग केलं होतं. आणि ते फंड रेझिंग पूर्ण टोटल म्हणजे 48 $80,000, म्हणजे $65 लाख म्हणजे त्याच्यात आम्ही रेस केले होते अक्षय पात्र फाउंडेशन साठी, आता या रेस अक्रॉस अमेरिकामध्ये. मग ते बापरे, सायकलिंग करून? हो 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 बापरे. पण मग हे जे फाउंडेशन फक्त अमेरिकेत इंडियातच चालतं का हो, तुमचं त्या? इंडियातच चालतं. अक्षय पात्रचं जे युएसचं जे फाउंडेशन आहे ते फक्त फंड रेझिंग करतं. फंड नाही अच्छा. रेझिंग मगाशी करते मीना इंडिया काय फाउंडेशन म्हणाली तू? साठी. नाही ब्रँड नाही नाही, ते अम्बेसिडर आहे. तुम्ही ब्रँड अम्बॅसेडर, हा युएसए अक्षय पात्र फाउंडेशन युएसए चे हो, कसे काय मग ब्रँड ते 2 अम्बॅसेडर? ऑर्गनायझेशन आहेत, ते सिस्टर ऑर्गनायझेशन आहे. एक अक्षय ओके पात्र युएस आहे. ते अक्षय पात्र युएस फक्त फंड रेझिंग करतं अक्षय ओके. पात्र इंडियासाठी. आणि अक्षय पात्र हा. इंडियामध्ये ऍक्च्युअल हो प्रोग्राम चालतो. हो हा. हो हो. तर अक्षय पात्र युएस मध्ये काय, युएस मध्ये खूप सारे इंडियन्स आहेत. हा. तर त्यांना अक्षय पात्र युएस त्यांना अपील करत राहतं की तुम्ही याच्यासाठी डोनेट करा.
एवढे डॉलर डोनेट करा दर महिन्याला, एवढे तुम्ही डॉलर जर तुम्ही एवढे डॉलर डोनेट केले तर इतक्या मुलांना मील्स जातात. तर ते त्यांचं फक्त तेवढं काम असतं, फंड रेझिंगचं काम असतं. आणि अच्छा अच्छा. जो अक्षय पात्रे इंडियाचं ऍक्च्युअल काम आहे ऍक्च्युअली इथे डिलिव्हरी करणं. काय ओके. डिलिव्हर करणं? काय ते मिड डिलिव्हर डे मील करता? प्रोग्राम. हा, काय डिलिव्हर करता कळलं नाही मला. मिड डे मील मिड डे म्हणजे पण कुठल्या दुपारचं शाळांमध्ये देता? जेवण. दुपारचं नाही. जेवण. हो हा, हो, पण ते कुठल्या कळलं. शाळांमध्ये देता मग? हा. अं, गव्हर्नमेंटच्या सगळ्या, प्रायव्हेट पण? नाही, प्रायव्हेट शक्यच नाही. नाही, त्याच्यात म्हणजे मिक्स असतं, गव्हर्नमेंट प्रायव्हेट डिपेंडिंग त्यांचा क्रायटेरिया असतो. त्याच्या हिशोबाने ते स्कूल सिलेक्ट करतात आणि मग तिथे ते प्रोव्हाइड करतात. गव्हर्नमेंट पण असतं त्याच्यात आणि सेमी गव्हर्नमेंट, मग एनजीओ बेस्ड स्कूल्स असतात तिथे पण करतात. अच्छा. छान काम करताय तुम्ही, पुण्याचं काम करताय. हेल्थ प्रमोशन प्रोग्राम पण देता तुम्ही ना? शेकडो हा, मुलांना तुम्ही कोचिंग पण देताय, तर काय संदेश द्याल या मुलांना तुम्ही? हो, म्हणजे कोचिंग पण देतो मी. आणि मी खूप लोकांना कोचिंग पण दिलं आहे. आणि म्हणजे आता तर म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट खूप मी मोर दॅन 1000 लोकांना कोचिंग दिलं आहे. मॅरेथॉन धावायला किंवा सायकलिंग करायला किंवा आयर्नमॅनची स्पर्धा करायला. आता माझ्याकडे म्हणजे 1000च्या वर म्हणजे मागच्या 7 वर्षांमध्ये मी 1000 लोकांच्या वर त्यांना ट्रेनिंग दिलं आहे. या बात. अच्छा. आणि हेल्थ प्रमोशन प्रोग्राम्स काय असतात तुमचे? हेल्थ प्रमोशन प्रोग्राम आमचे हेच की ऍक्टिव्ह लाईफ म्हणजे ठेवली पाहिजे. आणि जसं धावणे, सायकलिंग करणे, हे जे आउटडोर स्पोर्ट्स आहेत याच्यात चांगलं म्हणजे शरीराचा चांगला व्यायाम होतो आणि चांगलं फिटनेस डेव्हलप होतं. आणि याच्याने तुम्ही पूर्ण जग पण पाहू शकता. कारण तुम्हाला जर ट्रेकिंग करायचं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला काही करायला एक फिटनेस लागते. हो. जर फिटनेस तुम्हाला असेल, हेल्थ आणि फिटनेस, तर तुम्ही जे रिटायरमेंट आहे किंवा रिटायरमेंटच्या नंतरची लाईफ आहे ती खूप चांगली तुम्ही ऍक्टिव्हली आणि तुम्ही पूर्ण वर्ल्ड एन्जॉय करू शकता. आता आम्ही रिटायर्ड झाले, तुम्हाला आम्हाला जॉईन करावं लागेल सायकलिंग साठी तुम्हाला. हा हा हा, या पक्क या. कुठे आहे या तुमचं हे मुलांना काय या मुलांना काय मेसेज द्याल ज्यांना या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखं पुढे स्वतः नाव कमवायचंय? अशा मुलांना काय संदेश द्याल तुम्ही? मेसेज काय द्याल? संदेश हाच आहे की म्हणजे नथिंग इज इझी. आणि सक्सेस कुठल्याही क्षेत्रात सक्सेसफुल व्हायला खूप वर्ष लागतात. खूपशा लोकांना वाटतं की एकदम मी काही पण नवीन सुरू करेल, काही नवीन क्षेत्रात जाईल तर मला इमिजिएट 2-4 महिन्यात किंवा वर्षभरात मला सक्सेस भेटेल आणि मी खूप मोठा सक्सेसफुल पर्सन होऊन जाईल. असं नाही होत. खूप वर्ष तुम्हाला काम करत राहावं लागतं आणि करतच जावं लागतं. तुम्हाला जास्ती विचार म्हणजे 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 एक सचिन तेंडुलकर सारखंच आहे की सचिन तेंडुलकर म्हणजे फक्त एक सेंचुरी मारून सचिन तेंडुलकर नाही बनला. कारण त्यांनी खूपदा खेळला तो आणि कितीतरी तरी सेंचुरीज मारल्या, 100च्या वर सेंचुरीज केल्या, म्हणून तो आज सचिन तेंडुलकर आहे. आणि तो कितीदा तरी झिरोवर पण आउट झाला. त्याचा म्हणजे लवकर आउट झाला. तर त्याच्यात असं पण नाहीये की प्रत्येक मॅच मध्ये पण तुम्ही सेंचुरी मारा. तर काही मॅच मध्ये तुम्ही झिरोवर पण आउट व्हाल, काही मॅचेस मध्ये तुम्ही सेंचुरी माराल. तर स्पोर्ट्स मध्ये पण असंच असतं, अप अँड डाऊन्स असतात. कधी तुमचं सगळं खूप छान होईल, कधी तुमचं बरोबर नाही होणार. तर इट इज अ Business. पार्ट ऑफ लाईफ. तर यू शुड म्हणजे यू शुड कीप गोईंग अँड जस्ट कीप गोईंग. अँड हळूहळू तुमचे खूप सारे अचिव्हमेंट्स अक्युमुलेट होत जातील. म्हणजे 5-6-10 वर्षात. तर मग तुम्हाला प्रॉपर रिकग्निशन भेटेल. जसं तुम्हाला मिळालेलं आहे रिकग्निशन जगभर. हो, म्हणजे आता म्हणजे लोक
तो मला रिकग्नाइज करतात ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे एक मॅरेथॉन किंवा आयर्न मॅन किंवा सायकलिंगचे जिकडे जे पण ग्रुप्स आहेत इंडियामध्ये, म्हणजे ते ओळखतात मला. खूपच छान. सायकलिंग शिवाय मिळतं हेही करता बाकीचे. काय? सायकलिंग सोबत मॅरेथॉन, हे आयर्न मॅन सगळं केलंय त्यांनी. खरंच आहे. हो हो. सर, तुमच्याशी बोलून आज खूप छान वाटलं. तुमचे अनुभव खूपच रंजक होते. तुम्ही छान खुलवून सांगितलेत. आम्हाला खूप छान वाटलं. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आम्हाला आला. थँक्यू थँक्यू. आपण म्हणतो ना, थांबला तो संपला, धाव त्याला शक्ती आहे आणि मार्ग सापडे. ही म्हण तुम्ही प्रत्यक्षात आचरणात आणली आहे. आणि क्रिकेट, हॉकी सारख्या ग्लॅमरस खेळाकडे न वळता सायकलिंगने आपल्या प्रचंड मेहनतीने, अभिजात कौशल्याने नागपूरच नाही तर संपूर्ण देश व आंतरराष्ट्रीय सायकलिंग विश्व तुम्ही गाजवलंय. ही तुमची घोडदौड नाही, सायकल दौड अशीच पुढे जात राहो. तुम्हाला नेहमी नेहमी यश मिळो आणि तुमचं नाव, तुमची कीर्ती सगळ्या जगभर पसरो. ही आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा. तुम्हाला नेहमी यश मिळो आणि शुभेच्छा आणि आमच्याकडून प्रार्थना. आणि तुम्ही थँक्यू वेळात वेळ काढून आमच्या कट्ट्यावर आलात आणि आमच्याशी गप्पा केल्यात. खरंच तुमचे मनापासून आम्ही आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम. Thank you.